समर्थ न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। पाटस येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यात आज सकाळी भीषण आग लागली। या आगीने इतके रौद्ररूप धारण केले की तिथे उभा असलेला एक ट्रक बघता जळून खाक झाला आहे। घटनेची माहिती मिळताच कारखाना प्रशासनाने आणि स्थानिक नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत ट्रॅक्टर आणि टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली। ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। मात्र या आगीत कारखान्याचे आणि ट्रक मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे।